नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण श्री गुरुचरित्र कथासागर यातील ग्रंथांना सुरुवात करणार आहोत। तर मित्रांनो, ग्रंथाला सुरुवात करण्याआधी आपण या ग्रंथाच्या वाचनाने अथवा श्रवण केल्याने आपल्या जीवनात कोणते बदल घडतील आणि याचे फळ आपल्याला कसे प्राप्त होईल याविषयी थोडे बोलणार आहोत। मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात अनेक समस्या असतात। काही समस्या आपण आपल्या घरातील व्यक्तींना सांगतो, तर काही समस्या आपण कोणालाही सांगू शकत नाही। जसे पितृदोष, वास्तुदोष, लग्न, शिक्षण, करिअर आणि आरोग्य अशा अनेक समस्या ह्या आपल्या जीवनात असतात। तर त्यावर तोडगा हा एकच आहे आणि तो म्हणजे स्वामी सेवा, स्वामी भक्ती। याने आपल्या जीवनातील अशक्य गोष्टी देखील शक्य होऊन जातात। पण आपल्याला रोजच्या जीवनात हे जमत नाही। ऑफिस असते, घरामध्ये लहान बाळ असते किंवा इतर काही कामांसाठी बाहेर देखील जावे लागते। तर यासाठी आपण रोजच्या जीवनातील 5 मिनिटे काढून एक ग्रंथ ऐकायचा आहे। हे तर सर्वांना शक्य आहे ना? आपण काम करता करता देखील हे ऐकू शकतो। याने आपल्या मनातील नकारात्मक विचार तर जातातच, पण स्वामी सेवा देखील होते आणि लहान मुलांच्या कानावर स्वामी शब्द जरी पडला किंवा ग्रंथातील भक्तांच्या कथा जरी पडल्या ना, तर तेही स्वामी भक्त हे नक्कीच होतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातील ग्रंथाने स्वामी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण करतील। तर आता आपण या ग्रंथातील पहिल्या कथेला सुरुवात करणार आहोत। ग्रंथ पहिला, मंगलाचरण। प्रारंभी श्री गणेशादी सर्व देवांना, देवींना, कुलस्वामींना मनोभावे वंदन करून या गुरुचरित्र ग्रंथातील सुरुवात करत आहोत। सर्वांनी सदाचाराने वागावे, सत आचार, विचार, उच्चारांचा प्रसार व्हावा म्हणून सिद्धमुनींनी गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला। हा ग्रंथ दत्त उपासकांना अत्यंत प्रिय असा आहे। श्री दत्तात्रयाचे भक्त या ग्रंथाचे नित्य नियमाने श्रद्धापूर्वक वाचन करतात। गुरुवारी उपासना करून शांतीने जीवन जगतात। पूर्वी श्री नरसिंह सरस्वती गाणगापूर येथे वास्तव्य करत होते। त्यांचा कीर्ती सुगंध सर्वत्र पसरलेला होता। अनेक लोक त्यांच्या दर्शनाला येत होते। भक्तांचे प्रश्न समजून घेऊन ते योग्य मार्गदर्शन करत होते। त्यांच्या कृपेने अनेकांच्या संसारातील दुःख कमी झाले। ते दत्तात्र्याचे अवतार मानले जातात। ते तीर्थयात्रा करत असत, पंढरपूरलाही जात असत। त्यांची उपासना करणाऱ्या भक्तांना उत्तम फळ असे प्राप्त होते। एके दिवशी एक दत्तभक्त स्वामींच्या दर्शनाला गाणगापूरला चालला होता। वाटेत खूप त्रास झाला, परंतु तो त्रास सहन करत तो गाणगापूरला येऊन पोहोचला। त्याने साष्टांग नमस्कार घातला आणि तो म्हणाला, स्वामी महाराज, माझ्यावर कृपा करा। आई वडील आपल्या बाळावर रागवतात का? तेव्हा माझ्यावर रागवू नका। मी एक सर्वसाधारण भक्त आहे। तुम्हाला देणार तरी काय? माझ्या हृदयातील भावभक्ती तुमच्या चरणी अर्पण करत आहे। नद्या, तळी, विहिरी पाण्याने भरलेले असूनही आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या रूपाने त्या पुनर्भरून जातात। माझे काही अपराध असेल तर क्षमा करा आणि माझ्यावर कृपेचा वर्षाव करा। वासराकडे गाय जशी धावत जाते तसे तुम्ही माझ्याकडे धावत यावे, हीच मी तुम्हाला प्रार्थना करतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा अतिशय छोटा असा पहिला अध्याय आपला समाप्त झाला। तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील अध्यायांसाठीही चॅनेलला सबस्क्राईब करा। लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। बोला श्री स्वामी समर्थ।